15 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस. आपण उद्या तिरंगा फडकवणार आहोत. संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणार आहोत. पण याच स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावा लागणार आहे. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार की त्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी? आणि हा प्रश्न अधिक गंभीर होतो जेव्हा बारामतीतील एका 23 वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यूची घटना आपल्यासमोर येते. पण सुरुवातीलाच एक महत्त्वाची स्पष्टता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तरुणीच्या आईने काही गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप म्हणजे न्यायालयीन निष्कर्ष नाहीत. म्हणून आजचा हा व्हिडिओ कोणालाही दोषी ठरवण्यासाठी नाही. आजचा प्रश्न आहे, या घटनेच्या निमित्ताने आपल्या समाजाने काय शिकायला हवे? प्रथमतः बारामती प्रकरण नेमकं काय हे समजून घेऊया. बारामतीतील 23 वर्षाची तरुणी आणि 27 वर्षाचा अथर्व राजेंद्र मिहन यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांचे लग्नही ठरले होते अशी माहिती समोर आली आहे. म्हणजेच हा संबंध कुटुंबियांच्या माहितीत असलेला संबंध होता. पण 6 ऑगस्ट रोजी परिस्थिती अचानक बदलली. तरुणी अथर्व सोबत बाहेर गेली होती. यानंतर तिने आपल्या आईशी फोनवर संपर्क साधला. आईच्या म्हणण्यानुसार तिने अथर्व तिला गोळी देणार असल्याचे सांगितले. यानंतर रात्री सुमारे 10 वाजता अथर्वने तरुणीच्या आईला फोन करून तिला चक्कर येत असल्याचे सांगितले. तिला रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर त्या मृत्यूभोवती अनेक प्रश्न उपस्थित झाले. आईचा आरोप नेमका काय हे पाहूया आपण. मृत तरुणीच्या आईने काही गंभीर आरोप केले आहेत. अथर्व तरुणीवर शारीरिक संबंधासाठी दबाव आणत होता आणि तिला काही अज्ञात गोळ्या देत होता असा आरोप तिच्या आईने केल्याचे व्हिडिओमध्ये सांगितले जाते. पण इथे आपण अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे, कारण गोळी दिल्याचा आरोप एक गोष्ट आहे आणि त्या गोळीमुळे मृत्यू झाला हे सिद्ध होणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. ती गोळी नेमकी कोणती होती हा प्रश्न आहे. ती औषधं होती का हाही प्रश्न आहे. डॉक्टरांनी दिलेले औषध होते का हाही प्रश्न आहे. तिच्या शरीरात ते औषध गेले होते का हाही प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचे प्रमाण किती होते हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्या मृत्यूशी थेट संबंध होता का हा शेवटचा प्रश्न. याचे उत्तर फॉरेन्सिक तपासणी आणि टॉक्सिकॉलॉजी अहवालातून मिळू शकते. ते येणे अजून बाकी आहे. पोलीस तपासातील महत्त्वाचे प्रश्न कोणते? या प्रकरणात तपास यंत्रणेसमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न असतील. त्या दिवशी दोघे नेमके कुठे गेले हा पहिला प्रश्न. त्यांच्या मोबाईलचे लोकेशन काय सांगते? CCTV मध्ये काय दिसते? दोघांमध्ये शेवटचे कोणते संदेश झाले? तरुणीने आईला केलेल्या फोनमध्ये नेमके काय बोलले? हे प्रश्न समाजामध्ये उपलब्ध अनेक चर्चेमध्ये आहेत. कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध आहे का हे प्रश्न चर्चेले जातात. ह्या प्रकरणानंतर तरुणींच्या पाल्यामध्ये हे प्रश्न उपस्थित केले जातात. कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध आहे का? कोणती गोळी किंवा औषध मिळाले आहे का? ती कुठून आली? रुग्णालयात नेण्यापूर्वी तिची प्रकृती कशी होती? शवविच्छेदन अहवाल काय सांगतो? विसेरा तपासणीत काय निष्पन्न होते? हे प्रश्न सुटल्याशिवाय मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार नाही. आणि माध्यमांनी ह्याची जबाबदारी मला वाटते अतिशय स्पष्ट हे उपलब्ध झाल्याशिवाय, ते प्रसिद्ध झाल्याशिवाय कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाणे योग्य नाही. आता यावरती मूळ सामाजिक प्रश्न काय? मित्रांनो, इथे एक वेगळा प्रश्न उपस्थित होतो. लग्नाआधीचे शारीरिक संबंध ही नैसर्गिक शारीरिक गरज आहे की आजच्या पिढीसमोरील अपरिपक्वतेचे लक्षण? हा प्रश्न सरसकट नैतिक निर्णय देऊन सोडवता येणार नाही. लैंगिक आकर्षण हा मानवी शरीराची जैविक वस्तुस्थिती आहे. म्हणून लैंगिक भावनांना केवळ पाप किंवा अपराध म्हणून पाहणे
वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, पण इच्छा असणे आणि इच्छा जबाबदारीने हाताळता येणे यात फरक आहे. प्रेम असणे आणि प्रेमाच्या नावाखाली दबाव आणणे यात फरक आहे. शारीरिक जवळीक आणि दुसऱ्याच्या शरीरावर मालकी हक्क गाजवणे यात फरक आहे. आणि सर्वात महत्वाचे, संमती आणि दबाव यात जमीन आसमानाचा फरक आहे. लग्न ठरले म्हणजे संमती मिळाली का, हा एक प्रश्न आज खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चेला जातो. एक अत्यंत महत्वाचा सामाजिक प्रश्न, जर दोन व्यक्तींचे लग्न ठरले असेल तर त्याचा अर्थ असा होतो का की दोघांनाही एकमेकावर शारीरिक संबंधाचा अधिकार मिळाला? नाही. लग्न ठरले असणे म्हणजे शारीरिक संमतीचे कायमस्वरूपी प्रमाणपत्र नाही. प्रत्येक शारीरिक संबंधात दोन्ही व्यक्तींची स्वच्छेची संमती असणे आवश्यक आहे. नातं कोणतेही असो, प्रेमाचं, साखरपुड्याचं किंवा विवाहाचं, संमतीचा आदर हा मूलभूत मानवी मूल्य आहे. वैदिक भारतीय जीवनदृष्टी काय सांगते? वैदिक भारतीय परंपरेने आपला भारत चालतो. भारतीय परंपरेत विवाहाला केवळ शरीर संबंधाचे माध्यम मानले गेले नाही. गृहस्थ आश्रम हा भारतीय जीवन व्यवस्थेतील महत्वाचा टप्पा मानला जातो. पती पत्नी म्हणजे केवळ दोन शरीर नव्हे, तर दोन व्यक्तींचे सहजीवन, परस्पर सहकार्य, कर्तव्य, कुटुंब, एकमेकाप्रतीचा विश्वास, संस्कार, पतीचे सुद्धा आणि पत्नीचे सुद्धा, आणि एकमेकांच्या जीवनाचा आदर, व्यक्तिमत्वाचा आदर, परस्पर संबंध, परस्पर आदर. म्हणून भारतीय परंपरेतील विवाह संस्थेचा गाभा जर आपण आपल्या पिढीला सांगणार असू तर तो फक्त लग्नाआधी संबंध ठेवू नका इतकाच नसावा, तर नात्यात परस्पर आदर ठेवा. जोडीदाराला वस्तू समजू नका, जी सर्वात मोठी चूक आहे. दुसऱ्याच्या इच्छेचा आदर करा. शारीरिक संबंधामध्ये जबाबदारी स्वीकारा. ही मूल्येही शिकवावी लागतील. मला वाटतं याविषयी खूप मोठे साक्षरता अभियान असलं पाहिजे, जिथे आपण कमी पडतो. लैंगिक शिक्षणाची खरी गरज आपण बघतो. शिक्षण व्यवस्थेमध्ये अलीकडेच लैंगिक शिक्षणाची गरज आहे का यावर चर्चा होता, आणि इथे तो सर्वात मोठा प्रश्न शिक्षण व्यवस्थेवरती. आपण आपल्या मुलांना हे शिकवतो तरी कुठे? शाळेत गणित आहे, विज्ञान आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, परीक्षेची तयारी आहे, पण संमती म्हणजे काय? परस्पर संमती म्हणजे काय? नकाराचा आदर कसा करायचा? चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखायचा? लैंगिक शोषणापासून स्वतःचे संरक्षण कसे करायचे? गर्भधारणेबाबत वैज्ञानिक माहिती काय आहे? लैंगिक संसर्गजन्य आजारापासून संरक्षण कसे करायचे? ऑनलाईन ब्लॅकमेलिंग पासून कसे वाचायचे? नात्यातील मानसिक दबाव कसा ओळखायचा? हे कोण शिकवणार? हा आजचा खरा प्रश्न आहे. या बाबतीत समाजामध्ये, पाल्यामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये संवाद होतो? मला नाही वाटत होतो. लैंगिक शिक्षण म्हणजे अश्लीलता नाही, हे प्रथमतः समजून घेणं आवश्यक आहे. इथे एक गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. लैंगिक शिक्षण म्हणजे मुलांना लैंगिक संबंध ठेवायला शिकवणे नाही. लैंगिक शिक्षण म्हणजे शरीराची वैज्ञानिक माहिती, वयात येताना होणारे बदल, स्वतःच्या शरीराचा आदर, दुसऱ्याच्या शरीराचा आदर, आणि महत्वाचं संमती. त्याही पेक्षा महत्वाची सुरक्षितता, त्याही पेक्षा महत्वाचं आरोग्य आणि गर्भधारणा, लैंगिक संसर्गजन्य आजार, भावनिक नातेसंबंध आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण. हे शिक्षण वयानुसार वैज्ञानिक पद्धतीने आणि मूल्याधिष्ठित स्वरूपात दिले गेले पाहिजे. यासाठी लैंगिक शिक्षणासाठी शासनाने खूप पावले उचललेली आहेत. मुलांना आणि मुलींना समान संस्कार. आपण मुलींना सांगतो सावध राहा,
अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. रात्री बाहेर जाऊ नका. ही बंधने घातली जातात निश्चितवरती. आता अलीकडच्या काळामध्ये आपण 21व्या शतकात आहोत, पण मुलांना काय सांगतो आपण? त्यांनाही शिकवायला हवं. नकार म्हणजे नकार. मौन म्हणजे संमती नाही. अनेकदा खूप मोठी गल्लत होते. मौन म्हणजे संमती समजली जाते. प्रेम म्हणजे मालकी हक्क नाही. लग्न ठरले आहे म्हणजे शारीरिक संबंधाचा अधिकार मिळत नाही. जोडीदाराच्या शरीरावर कोणाचाही मालकी हक्क नाही. हा संस्कार मुलामध्ये निर्माण करणे तितकेच आवश्यक आहे. मला वाटतं ही पालकांसोबत शिक्षकांची आणि समाजाचीही तेवढीच जबाबदारी आहे. सगळ्याच गोष्टी शासनावरती ढकलून चालणार नाहीत. कुटुंबाची जबाबदारी, मी आता पाल्यावरती बोललो, पालकांची भूमिका इथे अत्यंत महत्त्वाची. मुलगा किंवा मुलगी प्रेम संबंधात असल्याचे समजल्यावर लगेच ओरडणे, मारणे किंवा धमकावणे हा उपाय नाही. इथे सर्वात मोठं अस्त्र म्हणजे संवाद करा. प्रश्न विचारा. त्यांच्या नात्याचे स्वरूप समजून घ्या जे आपल्याकडे होताना दिसत नाही. त्यांना परिणाम समजावून सांगा. संवादाच्या माध्यमातून, हाणमार करून नाही. त्यांच्या आरोग्याबाबत बोला. आणि सर्वात महत्त्वाचे, मुलांना अशी सुरक्षित जागा द्या की अडचण आली तर ते आई वडिलांना सांगू शकतील. कारण पालकांशी संवाद बंद झाला की इंटरनेट, मित्रमंडळी किंवा चुकीच्या स्रोताकडून मिळणारी माहिती त्यांची जागा घेते. हे वयच असं असतं. ह्या वयामध्ये निश्चितपणे संवाद पालकांचा, शिक्षकांचा महत्त्वाचा आहे. संविधान आणि वैयक्तिक स्वातंत्र्य. आपण 15 ऑगस्ट साजरा करतो, आपण स्वातंत्र्याचा उत्सव करतो, पण संवैधानिक स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. स्वातंत्र्य म्हणजे निर्णय घेण्याचा अधिकार आणि त्या निर्णयाची जबाबदारी. भारतीय संविधान व्यक्तीच्या प्रतिष्ठेला आणि स्वातंत्र्याला महत्त्व देतो. प्रत्येक व्यक्तीचा आदर करणारे हे संविधान आहे. म्हणून कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याचा न्यायनिवाडा करण्यापूर्वी आपण संविधानिक मूल्ये लक्षात घेतली पाहिजेत. पण त्याच वेळी व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दुसऱ्या व्यक्तीची प्रतिष्ठा, संमती किंवा सुरक्षितता नाकारता येणार नाही. ही खरी संविधानाची लवचिकता. स्वातंत्र्य आणि जबाबदारी हे लोकशाहीचे दोन अविभाज्य भाग आहेत. बारामती प्रकरणाकडे पुन्हा वळूया. आता बारामतीच्या घटनेकडे परत येऊया. आपण या प्रकरणात कोणालाही आधीच दोषी ठरवू नये. मृत तरुणीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. पोलिसांनी निष्पक्ष तपास केला पाहिजे. शवविच्छेदन आणि विसेरा अहवाल समोर आला पाहिजे. डिजिटल पुरावे तपासले पाहिजेत. CCTV आणि कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत. आणि जर कोणाविरुद्ध ठोस पुरावे मिळाले तर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण त्याच वेळी या घटनेचा वापर करून संपूर्ण तरुण पिढीला दोषी ठरवणेही योग्य आहे. कारण एका व्यक्तीच्या कथित कृतीवरून संपूर्ण पिढीचे चारित्र्य ठरवता येत नाही. संपूर्ण तरुण पिढीला चारित्र्यहीन ठरवता येणार नाही. तरुण पिढी ही जबाबदार बनली पाहिजे, परिपक्व बनली पाहिजे. 15 ऑगस्टला आपण तिरंग्याला सलाम करू, पण त्याच वेळी स्वतःलाही एक प्रश्न विचारूया. आपण आपल्या मुलांना फक्त नोकरीसाठी तयार करत आहोत का, की जीवनासाठी? आपण त्यांना परीक्षा शिकवत आहोत, पण नातेसंबंध शिकवत आहोत का? आपण त्यांना विज्ञान शिकवत आहोत, पण शरीर आणि आरोग्याविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन देत आहोत का? आपण त्यांना स्वातंत्र्याची भाषा शिकवत आहोत, पण स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी शिकवत आहोत का? कारण प्रेमात स्वातंत्र्य हवे, पण जबाबदारीही हवी. नात्यात जवळीक हवी, पण परस्पर आदरही हवा. शारीरिक संबंधाबाबत भावना असू शकतात, पण संमती, सुरक्षितता आणि आरोग्याची जाणीवही आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, आपल्या मुलांना भीतीने नाही तर ज्ञानाने सुरक्षित करूया. बारामतीतील या संशयास्पद मृत्यूचे सत्य तपासातून समोर येईलच, पण या घटनेतून समाजाने एक धडा नक्की घ्यायला हवा. लैंगिकतेवर मौन ठेवून संस्कार होत नाहीत. या विषयावरती बोलायचं सर्व टाळतात.
ज्ञान, विवेक, संयम, संमती आणि परस्पर आदर यांच्यामुळे संस्कार घडतात. हीच खरी सामाजिक प्रगती. हीच संविधानिक मूल्यांची जपणूक. आणि कदाचित याच अर्थाने स्वातंत्र्य दिनाचा उत्सव अधिक अर्थपूर्ण होईल. मी श्री प्रमोदजी सस्ते, आपण पाहत आहात ॲट प्रगती चळवळ. जय हिंद, जय संविधान, जय भारत.